Next example, y equal to x raised to 5 tan cube 4x divided by sin square 3x. आता हे लॉग घ्यावं लागेल दोन्ही बाजूला. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. दोन्ही बाजूला लॉग घेऊया. इथं लॉग y होणार. उजव्या बाजूला टर्म्स जरा ऍडजस्ट करून घेतोय. x रेस टू 5 आहे. हा आहे tan 4x चा क्यूब डिवाइडेड बाय हे आहे sin 3x आणि त्याचा स्क्वेअर. आता इकडं लॉग m अपॉन n त्याला सेपरेट करून घ्या. सिम्प्लिफिकेशन स्टार्ट करा. लॉग y इक्वल टू लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर. हे असेल. आता इथं लॉग m इंटू n हे वापरून घेतोय. म्हणजेच लॉग m प्लस लॉग n. ही टर्म 1-2 मिनिटं तशीच ठेवतोय. तर त्याच्या पुढे जाऊया. आता जे घातांकात ज्या टर्म्स आहेत त्यांना पुढे घ्यायचं आहे आपल्याला. therefore log y equal to हे 5 पुढे घेतलं 5 log x प्लस हे 3 पुढे घ्या 3 log tan 4x मायनस इथं घातांकातलं 2 पुढे घ्या 2 log sin 3x. आता हे याचं पूर्ण सिम्प्लिफिकेशन झालेलं आहे. त्याची डेरिव्हेटिव्ह घेऊया. डिफरन्शिएटिंग with respect to x 1 upon y into dy upon dx. हे लक्षात ठेवा. log y ची डेरिव्हेटिव्ह 1 upon y आणि या y ची परत विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह घ्यायची. केले आपण याच्या आधी असं काम. 5 आहे log x ची डेरिव्हेटिव्ह 1 upon x प्लस हे 3 ॲज इट इज. हे आहे log f of x. याची डेरिव्हेटिव्ह येणार 1 upon f of x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x. मग tan ची डेरिव्हेटिव्ह ती येणार सेक्स स्क्वेअर 4x. मग या 4x ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह घेतली पाहिजे. ती येणार 4. आता ही डेरिव्हेटिव्ह पूर्ण झाली. मायनस 2 आहे असंच log ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन साइन. त्यानंतर साइन ची डेरिव्हेटिव्ह cos 3x आणि 3x ची डेरिव्हेटिव्ह ती येणार 3. एवढे सगळे प्रकार आहेत. आता हे प्रत्येक वेळेला डी अपॉन dx लिहित बसायचं नाही. भरपूर उदाहरण मोठं आहे. अजून त्याचं सिम्प्लिफिकेशन आहे. बऱ्याच टर्म्स असतात. त्यामुळे हे पुढं डेरिव्हेटिव्ह पटपट घेऊन टाकायच्या. therefore dy अपॉन dx इक्वल टू हे y इकडं प्रोडक्ट मध्ये येणार y इंटू ब्रॅकेट. आता याच्यात काय काय शिल्लक राहते ते मांडा. इथं 5 अपॉन x प्लस आता इथं 1 अपॉन कॉस स्क्वेअर
आणि साइन अपॉन कॉस अशा पद्धतीने येतं इथं. म्हणजे थोडस सिम्प्लिफिकेशन होऊ शकते. करूया आपण त्याला 1-2 मिनिटं फक्त. हे 3 आणि हे 4 असं मिळून 3 × 4 ते घेतोय 12 सेक्स स्क्वेअर 4x म्हणजेच 1 अपॉन कॉस स्क्वेअर 4x असं मांडून घेतोय. हे ऍडजस्टमेंट केले बघा आपण याच्या आधी, आठवते का बघा. टॅन 4x ला साइन 4x डिव्हायडेड बाय कॉस 4x असं लिहितो इथं. हे 4 × 3 12 इथं लिहिलेलं आहे. सेक्स स्क्वेअर साठी लिहिलं 1 अपॉन कॉस स्क्वेअर. टॅन 4x ला असं मांडलेलं आहे. मायनस इथं काय काय होते बघा. 2 × 3 होणार 6 कॉस अपॉन साइन हे येणार कॉट 3x. तर बघा अजून थोडस सिम्प्लिफिकेशन याच्यामध्ये करावं लागेल आपल्याला. 1 मिनिट. ते y काय आहे ते तेवढं लिहून घेऊया. बघा हे आपलं मेन एक्झाम्पल. त्याला जरा बरोबर घेऊन जाऊयात आपण, कारण आपल्याला आता y ची व्हॅल्यू वापरायची आहे. हे इथं ठेवतोय. देअरफॉर dy/dx इक्वल टू, आता मी सध्या इथं फक्त yच लिहितोय. नंतर आपण फायनल अँसरच्या वेळेला त्याला मांडून टाकू, कारण अजून इथं सिम्प्लिफिकेशन आहे बघा. 5/x प्लस हे 12 आहे असंच. याच्यात काय होईल, एक कॉस 4x कॅन्सल होईल आणि हे कॉस 4x इथं खाली छेदामध्ये येणार. म्हणजे हे काय होणार बघा, 1 अपॉन साइन 4x इंटू कॉस 4x हे असं येणार. मायनस हे 6 कॉट 3x. आता इथं मला अंशाला आणि छेदाला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे इथं काय होईल, 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. बघा ह्याला 2 न मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं. मग 2 पुढे येणार, तर पुढच्या स्टेपला मांडतोय ते आणि मग त्याच्यानंतर त्याचं फायनल आन्सर येईल. dy/dx इक्वल टू y इंटू ब्रॅकेट 5/x प्लस इथं अंशात 12 आहे, त्याला 2 न मल्टिप्लाय करतोय म्हणजे ते होणार 24 डिव्हायडेड बाय मध्ये 2 न मल्टिप्लाय करतोय 2 साइन 4x इंटू कॉस 4x मायनस ह्याच्यात काही बदल नाही, त्याला फक्त बरोबर घेऊन चला. हे असं होईल. त्याच्यामुळे इथं फॉर्म्युला तयार झाला बघा. 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा म्हणजे इथं काय येणार, साइन 2 थिटा येणार. आता सध्या थिटा आहे 4x, त्याची दुप्पट होणार 8x. याचं पुढचं सिम्प्लिफिकेशन बघा काय होते ते. देअरफॉर dy/dx दिस इज इक्वल टू, हे y तसंच ठेवतोय, अजून एक स्टेप करावी लागेल आपल्याला. 5/x प्लस हे 24 आहे असंच. इथं साइन 2 थिटा येणार म्हणजे आहे या अँगलचा डबल, साइन 8x होणार मायनस 6 कॉट 3x हे असेल. आता हे 1 अपॉन साइन आहे, त्याला कोसेक करून घेतोय आणि त्याचबरोबर ही जी y ची व्हॅल्यू आहे ती पण तिथं वापरतोय. देअरफॉर dy/dx इक्वल टू y च्या ठिकाणी हे सगळं मांडून घ्या. x⁵ tan³ 4x डिव्हायडेड बाय साइन स्क्वेअर 3x इंटू ब्रॅकेट
5/x प्लस 24 डिव्हाइड, सॉरी इथं त्याला वरती घ्यायचं आहे असं सांगितलं होतं मग अशी 1/sin त्याला करून घ्यायचं कोसेक, नाहीतर अनेक स्टेप वाढेल परत पुढे. कोसेक 8x मायनस 6 cot 3x, हे याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. y इक्वल टू x रेस टू tan इनवर्स x. हे कंपॅरेटिव्हली इझियर एक्झाम्पल आहे. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. दोन्ही बाजूंना लॉग घेऊया. लॉग y इज इक्वल टू लॉग ऑफ x रेस टू tan इनवर्स x. हे tan इनवर्स x पुढे घ्या. हे tan इनवर्स x इंटू लॉग x. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्या. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. लॉग y ची डेरिव्हेटिव्ह 1/y इंटू dy अपॉन dx. मग आता याच्यामध्ये बघा, हे प्रोडक्ट टूल वापरावं लागेल. दोन फंक्शनचा प्रोडक्ट आहे. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस लॉग एक्स तसंच राहील. टॅन इनवर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. या पद्धतीने ह्या सगळ्यांना एकत्र करूया. y ला पलीकडे पाठवायचं. मग dy अपॉन dx इक्वल टू, हे y इथे येणार. इथं काय होणार बघा, टॅन इनवर्स एक्स अपॉन एक्स येणार प्लस इथं लॉग एक्स डिव्हायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. या पद्धतीने आता फक्त याच्यामध्ये y ची व्हॅल्यू तेवढी वापरा. फक्त y ची व्हॅल्यू तयार आहे आपली. therefore dy अपॉन dx दिस इज इक्वल टू, y साठी हे लिहायचं आहे x रेस टू tan इनवर्स x इंटू ब्रॅकेट tan इनवर्स x अपॉन x प्लस लॉग x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. हे तुमचं फायनल आन्सर असेल. मग आता हे दोन उदाहरणं मुद्दाम इथं सायमल्टेनियस इथं एकाच वेळेला घेतलेले आहेत. दोन्ही एक्झाम्पल पहिल्यांदा समजून घ्या काय प्रकार केलेला आहे ते. इथं आहे साइन एक्सचा पूर्ण ब्रॅकेट आणि ब्रॅकेट रेस टू एक्स आहे. आणि हे जे दुसरं उदाहरण आहे ते त्यांनी असं घेतलंय फक्त. याचा अर्थ आहे हे अशी टर्म आहे. या दोन्हीमध्ये फरक आहे, लक्षात ठेवा. एक्स रेस टू एक्सचा साइन घेतलेला इथं आणि पूर्ण साइन एक्स आहे त्याच्या घातांकात हे एक्स आहे. त्यामुळे मुद्दाम हे दोन्ही एकत्र तुम्हाला सायमल्टेनियस दाखवलेले आहेत. आता त्याच्यातलं पहिलं एक्झाम्पल आपण सोडवून घेऊया. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. तर हे काय होणार, लॉग वाय
इज इक्वल टू लॉग ऑफ साइन एक्स रेस टू एक्स, हे एक्स पुढे घेतोय, हे एक्स पुढे घेतलं, हे असं येणार. मग हे फर्स्ट फंक्शन, हे सेकंड फंक्शन असं कन्सिडर करा आणि डेरिव्हेटिव्ह घ्या. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, वन अपॉन वाय into dy upon dx. This is equal to a first function as it is log of f of x, त्याची डेरिव्हेटिव्ह येणार वन अपॉन एफ ऑफ एक्स, आणि एफ ऑफ एक्स ची डेरिव्हेटिव्ह म्हणजे साइन एक्स ची डेरिव्हेटिव्ह ती येणार कॉस एक्स, प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, ते येणार वन, ते काय नाही दिलं तरी चालेल, कॉस अपॉन साइन ते येणार कॉट एक्स, वाय ला पलीकडे घेतोय, therefore dy upon dx equal to y इंटू ब्रॅकेट हे एक्स आहे असंच, कॉस अपॉन साइन ते येणार कॉट एक्स प्लस लॉग ऑफ साइन एक्स, हे असेल. मग y ची व्हॅल्यू आहे साइन एक्स ब्रॅकेट रेस टू एक्स असं आहे, ते तेवढं इथं वापरूया. हे या पद्धतीने येईल आणि हे याचं फायनल आन्सर असेल. त्याच्यातलं नेक्स्ट एक्झाम्पल ते आहे y इक्वल टू साइन ऑफ एक्स रेस टू एक्स आहे, म्हणजे ही टर्म अशी घ्यायची आहे. बघा कशा पद्धतीनं आहे ते. आता ह्याच्यात मात्र तुम्ही डायरेक्ट हे असं असतं, मगाशी जसं सोडवलं तसं एका फंक्शनच्या घातांकात दुसरं फंक्शन आहे तर तुम्ही टेकिंग लॉग ऑन बोथ साइड करू शकता. इथं बघा टर्म अशी आहे, इथं या साईनच्या घातांकात वरती कुणी नाहीये, एक्सच्या घातांकात आहे. मग याच्यात काय करायचं, याच्यात पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह घ्यायची, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy अपॉन dx इक्वल टू पहिल्यांदा साइन भेटते, साइनची डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स रेस टू एक्स येणार, आणि या एक्स रेस टू एक्स ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल इंटू डी अपॉन डी एक्स ऑफ एक्स रेस टू एक्स. त्याला मी इक्वेशन नंबर 1 लिहितोय, आणि हे जे एक्स रेस टू एक्स आहे त्याची डेरिव्हेटिव्ह वेगळी सोडवायची आहे. assume that u इक्वल टू एक्स रेस टू एक्स, आणि आता टेकिंग लॉग ऑन बोथ साइड करायचं. त्यामुळे फरक लक्षात घ्या, कधी टेकिंग लॉग ऑन बोथ साइड पहिल्यांदा घ्यायचं आहे, कधी डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा घ्यायचे आहे, जरा व्यवस्थित लक्ष देऊन करा ते सगळं. इथे येणार लॉग यू इक्वल टू लॉग ऑफ एक्स रेस टू एक्स, त्या एक्सला पुढे घेऊया, हे असं येईल. आता याची डेरिव्हेटिव्ह घेऊया, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, वन अपॉन यू इंटू डी यू अपॉन डी एक्स. दिस इज इक्वल टू, इथं प्रोडक्ट रूल वापरा, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह वन अपॉन एक्स प्लस लॉग एक्स आहे असंच, एक्स ची डेरिव्हेटिव्ह ती येणार वन, इथं एक्स ला एक्स कॅन्सल होईल,
म्हणजे इथं शिल्लक राहील 1 + log x. तोपर्यंत त्या u ला पलीकडे पाठवतोय. ते u इकडं आल्यानंतर ब्रॅकेटमध्ये 1 + log x हे असेल. एक मिनिट, फक्त इथली ही जी टर्म आहे ती पुढे घेतोय जरासं, कारण हे आपल्याला लागणार आहे. हे आपलं इक्वेशन नंबर 1 आहे, एवढं लक्षात ठेवा. तर बाजूला घेऊन ठेवलंय त्याला. काढून टाकलं, नंतर आपल्याला ते लागेल तिथं. आता इथं u ची व्हॅल्यू वापरायची आहे. u = आपण x⁻x घेतलेलं होतं. बघा, पाहिजे असलं तर तेही आणखीन एकदा चेक करूया आपण. हे बघा इथे u = x⁻x. हे आता इथं वापरूया. Therefore d/dx ऑफ u म्हणजेच कोण? x⁻x. उजव्या बाजूला पण वापरायचं आहे. हे असेल. आणि ही जी व्हॅल्यू आहे ती या इक्वेशन 1 मध्ये वापरायची. Therefore from equation 1 dy/dx = cos x⁻x त्यानंतर x⁻x ची ही डेरिव्हेटिव्ह आहे, x⁻x इंटू ब्रॅकेट 1 + log x. मग ह्याला जरा फक्त व्यवस्थित मांडून घेऊया. x⁻x पहिल्यांदा घेतोय, cos ऑफ x⁻x ह्याला पुढे ठेवतोय, आणि हे शेवटी 1 + log x. हे याचं फायनल आन्सर येईल.